बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांची बीड शहरातील सूर्या लॉन्स येथे बैठक संपन्न। आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता ही बैठक सुरू होती। गेली अनेक दिवसापासून बीड शहरातील खासगी मल्टीस्टेट बँका बंद पडल्या आहेत। त्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरले आहेत। गेली अनेक दिवसापासून मागणी करत आहेत, मात्र अद्याप देखील त्यांच्या ठेवी देण्यात आल्या नाहीत। बीड शहरातील प्रमुख अशी ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट व अन्य काही मल्टीस्टेट ह्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरल्या आणि ह्या मल्टीस्टेट बँका या बंद पडल्या आहेत। मात्र ठेवीदार वेळोवेळी मागणी करूनही त्यांच्या ठेवी दिल्या नाही। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, ईडींच्या चौकशा झाल्या आहेत। मात्र या संदर्भात ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वामध्ये सूर्या लॉन्स येथे आजच बैठक आयोजित केली होती। या दरम्यान हजारो गुन्हे दाखल करणार असल्याचे देखील या बैठकीमध्ये बोलण्यात आले। तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही, कारण मी त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा एक कार्यकर्ता आहे। मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो ते असे आमदार निलेश राणे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या पोलीस प्रशासनाने 100% तक्रार करणार। काय ह्याला यशवंत कुलकर्णी सापडत नाही, काय ह्याला चंद्रकांत बेले सापडत नाही, काय ह्याला परवडे सापडत नाही। जर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एखादं आंदोलन केलं तर घरी माझ्या 2-2 दिवस पोलीस राहिलेले आहेत आणि ह्यांना अर्चना कुठे सापडत नाही। त्या अगोदरचा घेतलेला ह्यांचं फिटलं नाही म्हणून ह्यांना सापडला, हा पण माझा संशय। अशा प्रकारे ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सचिन उबाळे यांनी सर्वांना या दरम्यान मार्गदर्शन केले।